गुरु कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। मागील व्हिडिओमध्ये आपण इंटिजर कसा ओळखायचा हे शिकलो। तसेच इंटिजरची ॲडिशन म्हणजेच पूर्णांक संख्येची बेरीज हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले। पूर्णांक संख्येची बेरीज ही सोपी क्रिया आहे। त्यामध्ये एकूण 3च नियम होते, परंतु पूर्णांक संख्येची वजाबाकी करताना आपल्याला सर्वात आधी गुणाकार आणि भागाकाराचे म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे नियम समजावून घ्यावे लागतात। डिव्हिजनचे नियम आणि मल्टिप्लिकेशनचे नियम पूर्णांक संख्येसाठी सारखेच असतात। पूर्णांक संख्या ह्या संख्येला चिन्ह असते, ज्या संख्येला चिन्ह नसते ती धनसंख्या असते आणि ज्या संख्येला चिन्ह असते ती ऋण संख्या असते। शून्याला कोणतेही चिन्ह नसते। आता पूर्णांक संख्येची वजाबाकी शिकण्याआधी आपण गुणाकार आणि भागाकाराचे नियम पाहणार आहोत। कारण जेव्हा कंस येतो तेव्हा गुणाकाराचे नियम लागू पडतात आणि जेव्हा कंस नसतो तेव्हा साधे नियम लागू पडतात। मग त्याआधी वजाबाकी शिकण्याआधी आपण गुणाकाराचे नियम व भागाकाराचे नियम पाहणार आहोत। सुरुवातीला हे नियम सारखेच आहेत, सारख्याच प्रकारचे आहेत, दोघांसाठी एकच नियम ॲप्लिकेबल आहेत। चला तर मग मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे नियम आज पाहूयात। मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन रूल 1. When the two positive integers are multiplied with each other, then the product has positive sign. For example, 4 multiplied by 3 is equal to 12. 6 multiplied by 5 is equal to 30. 9 multiplied by 2 is equal to 18 and 4 multiplied by 7 is equal to 28. Like this, normal multiplication is there. When two positive integers are multiplied with each other, normal multiplication and sign is positive sign only. जेव्हा दोन धनपूर्णांकाचा गुणाकार होतो तेव्हा उत्तराला चिन्ह धनच येते। म्हणजे ही धनपूर्णांक पहिली संख्या व ही धनपूर्णांक दुसरी संख्या या दोघांचा गुणाकार आहे, तर गुणाकार होऊन उत्तराला चिन्ह धनचेच येणार। उदाहरणार्थ 4 गुणिले 3 बरोबर 12, 6 गुणिले 5 बरोबर 30, 9 गुणिले 2 बरोबर 18 आणि 4 गुणिले 7 बरोबर 28। साधा सरळ सोपा नियम आहे। धनसंख्येनी धनसंख्येला गुणलं उत्तर धनसंख्या येणार। सेम नियम डिव्हिजनचा लॉ बघूया। सेम टू सेम नियम आहे। पॉझिटिव्ह इंटिजर is divided by another positive integer, then the product has positive sign. Example, 15 divided by 3 is equal to 5. 45 divided by 5 is equal to 9. 81 divided by 9 is equal to 9. 26 divided by 13 is equal to 2. म्हणजेच भागाकाराचा नियम गुणाकारासारखाच आहे, फक्त इथे चिन्ह वेगळं आहे। तिथे गुणाकार होता, इथे भागाकार आहे। जेव्हा एका धनपूर्णांकाचा दुसऱ्या धनपूर्णांकाबरोबर भागाकार होतो तेव्हा भागाकार होऊन उत्तराला चिन्ह धनचेच येते। उदाहरणार्थ 15 भागिले 3 बरोबर 5, 45 भागिले 5 बरोबर 9, 81 भागिले 9 बरोबर 9 आणि 26 भागिले 13 बरोबर 2। दोन्ही नियम अगदी सारखे आहेत। इथे गुणाकाराची क्रिया होती म्हणून गुणाकार केला, इथे भागाकाराची क्रिया आहे म्हणून भागाकार केला। मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन करायचं, डिव्हिजन असेल तर डिव्हिजन करायचं। साइन सेम, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह। ओके, आता जाऊया दुसऱ्या नियमाकडे। मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन रूल 2 and 3 आर कंबाइंड फॉर आवर कन्व्हिनियन्स। When one positive integer is multiplied with another negative integer and vice versa, one negative integer is multiplied with another positive integer, then the product has negative signs. Means if one of the integer is negative, then the product get negative sign. For example, plus 4 multiplied by minus 3 is equal to minus 12. Minus 2 multiplied by 5 is equal to minus 10.
-5 multiply by +5 multiply by -5 is equal to -25. -3 multiply by 3 is equal to -27. 6 multiply by -3 is equal to -18. And -7 multiply by 4 is equal to -28. दुसरा आणि तिसरा नियम आपल्याला कळावा यासाठी आपण एकत्र केला आहे. का तर एक धनपूर्णांक व एक ऋणपूर्णांक किंवा उलट एक ऋणपूर्णांक आणि एक धनपूर्णांक यांचा गुणाकार असेल तेव्हा गुणाकार होतो आणि उत्तराला चिन्ह ऋण येते. जेव्हा एक धनपूर्णांक आणि एक ऋणपूर्णांक यांचा गुणाकार किंवा या उलट क्रिया असते तेव्हा गुणाकार होतो आणि उत्तराला चिन्ह ऋण येते. उदाहरणार्थ +4 गुणिले -3 बरोबर -12, -2 गुणिले 5 बरोबर -10, +5 गुणिले -5 बरोबर -25, -9 गुणिले 3 बरोबर -27, +6 गुणिले -3 बरोबर -18. Rule 2 and 3 of division. When one positive integer and one negative integer and vice versa, one negative integer and one positive integer are divided, then the answer has sign negative. Example, -14 plus divided by 2 is equal to -7. 98 divided by -49 is equal to -2. -51 divided by 17 is equal to -3. 64 divided by -8 is equal to 8. In division, same rule is there. If one positive integer and one negative integer is there and vice versa, then the product will definitely negative. The answer has negative sign. भागाकाराचा नियम दुसरा व तिसरा आपण एकत्र केला आहे. यामध्येही गुणाकाराच्या नियमासारखच एक धनपूर्णांक किंवा धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांकाचा भागाकार असेल किंवा ऋणपूर्णांक आणि धनपूर्णांकाचा भागाकार असेल तर भागाकार होतो व उत्तराला चिन्ह ऋण येते. जेव्हा एक धनपूर्णांक व एक ऋणपूर्णांक किंवा या उलट संख्येचा भागाकार असतो तेव्हा उत्तराला चिन्ह ऋण येते. उदाहरणार्थ ऋण14 भागिले 2 बरोबर ऋण7, ऋण51 भागिले 17 बरोबर ऋण3, 98 भागिले ऋण49 बरोबर ऋण2, 64 भागिले ऋण8 बरोबर 8. अशा प्रकारे गुणाकार आणि भागाकाराचा दोन्ही नियम सारखेच आहे. गुणाकार असेल तर गुणाकार होईल, भागाकार असेल तर भागाकार होईल आणि उत्तराला चिन्ह मात्र ऋणच येणार आहे. आता आपण पुढील नियमाकडे वळू. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन रूल 4. When two negative integers are multiplied with each other, then the product has positive sign. Means first integer negative integer is multiplied with another negative integer, then the sign of product is positive. For example, -2 multiplied by -5 is equal to 10. -3 multiplied by -7 is equal to 21. -4 multiplied by -9 is equal to 36. -12 multiplied by -4 is equal to 48. जेव्हा दोन ऋण संख्यांचा गुणाकार असतो, जेव्हा दोन ऋण पूर्णांक संख्येचा गुणाकार असतो तेव्हा गुणाकार होऊन उत्तराला चिन्ह धन येते. उदाहरणार्थ -2 गुणिले -5 बरोबर 10, -4 गुणिले -9 बरोबर 36, -3 गुणिले -7 बरोबर 21,
-12 गुणिले -4 बरोबर 48. अशाच प्रकारे भागाकाराचा नियम बघूयात. In division, when two negative integers are divided, then the answer has positive sign. Means, if two negative integers are in division, then the answer get positive sign. जेव्हा दोन ऋणपूर्णांकाचा भागाकार असतो तेव्हा उत्तराला चिन्ह धन येते. म्हणजे एक ऋणपूर्णांक भागिले दुसरा ऋणपूर्णांक बरोबर भागाकार होणार आणि चिन्ह धन येणार. म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. हाच नियम गुणाकारालाही निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. म्हणजे रूल 3 गुणाकार असू द्या भागाकार असू द्या सगळे नियम सगळ्यांना सारखे आहेत. रूल 1, रूल 2 and 3 and rule 4 same are applicable for division and multiplication. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्णांक संख्येचे गुणाकार आणि भागाकाराचे 4 नियम पाहिले. लॉज ऑफ इंटिजर्स ऑफ मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. दिस रूल इज कंबाइंड इन वन सिंगल चार्ट. हे सर्व नियम आपण एकाच तक्त्यात बसवलेले आहेत. इथे चिन्ह देताना गुणाकार भागाकार असे एकाखाली एक दिले. म्हणजे दोन्ही याला चिन्हात बदल होणार नाहीये. पहिला नियम चौथा नियम एकत्र लिहिला, कारण त्याच्यामध्ये दोन धनपूर्णांक संख्येचा गुणाकार किंवा भागाकार झाल्यास उत्तर धनसंख्या येते. उदाहरणार्थ 5 गुणिले 7 बरोबर 35. 35 भागिले 7 बरोबर 5. मीन्स इफ टू पॉझिटिव्ह इंटिजर्स are multiplied or divide, then the product or the answer has positive sign. For example, 5 multiplied by 7 is equal to 35 and 35 divided by 7 is equal to 5. Fourth law which we have studied, negative integer is multiplied or divided by another negative integer, then the answer has positive sign. For example, -6 multiplied by -4 is equal to 24. -24 divided by -4 is equal to 6. Rule 3 and 4 is combined here also. They have same law. If a positive integer is multiplied or divided by another negative integer and vice versa, a negative integer is multiplied or divided by positive integer, then the answer has negative sign. For example, 3 multiplied by -5 is equal to -15. 15 divided by -3 is equal to -5. Like this, -4 multiplied by 9 is equal to -36. -36 divided by 4 is equal to -9. आता आपण मराठीत बघूयात. मराठीमध्ये रूल 1 रूल 4 सेम आहे. रूल नंबर 2 and 3 कंबाईन. पॉझिटिव्ह धनपूर्णांकाचा ऋणपूर्णांकाबरोबर गुणाकार किंवा भागाकार किंवा ऋणपूर्णांकाचा धनपूर्णांकाबरोबर गुणाकार किंवा भागाकार असेल तर ती क्रिया पूर्ण होऊन उत्तराला चिन्ह ऋणच येते. म्हणजे दोन्ही पण दोघांपैकी एकाचे जरी चिन्ह ऋण असेल तर उत्तराला चिन्ह ऋण येते आणि दोघांचे चिन्ह सारखे असतील तर उत्तराला चिन्ह धन येते. याचे उदाहरण बघूयात आपण. 3 गुणिले -5 बरोबर -15. 15 भागिले -3 बरोबर -5. -4 गुणिले 9 बरोबर -36. -36 भागिले 4 बरोबर -9. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वजाबाकीचे नियम न शिकता गुणाकार आणि भागाकाराचे नियम का शिकलो? कारण जेव्हा कंस येतो तर कंस सोडवायचा कसा? जर कंस आला तर गुणाकाराचे नियम ऍप्लिकेबल होतात. त्यामुळे कंस वजाबाकी शिकण्याच्या आधी आपण गुणाकार आणि भागाकाराचे नियम पाहिले. तुम्ही व्यवस्थित समजून घ्याल अशी माझी आशा आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूयात, ज्यामध्ये मी इंटिजर्सची वजाबाकी म्हणजे पूर्णांक संख्येची वजाबाकी, सबस्ट्रॅक्शन ऑफ इंटिजर हा टॉपिक घेऊन लवकरच आपल्या समोर येत आहे. धन्यवाद.